लोकसभेसाठी शरद पवार तयार. अहमदनगर रायगड गेम चेंजर डिसिजन घेतलेले दिसतील. पक्ष चिन्हाचं जेव्हाचं तेव्हा पाहू. पवारांचे 10 चेहरे लोकसभेसाठी जवळपास कन्फर्म. अजित पवारांना पवार वेळेला धक्का देतील. दादांना समजणार नाही तो आपला होता तर फुटला कसा. पवारांची स्ट्रॅटर्जी काम करेल. फक्त हे 10 चेहऱ्यांवर मोहर लागली पाहिजे. देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वेगाने वाहू लागले असताना आता सर्वच पक्षांकडून आपल्याला मिळू शकणाऱ्या लोकसभा मतदारसंघात उमेदवारांची चाचपणी केली जाते. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटानं आधीच बारामती, शिरूर, रायगड, सातारा या मतदारसंघांवर दावा दाखल केलाय. तर दुसरीकडे शरद पवार गटाचा विचार करता अद्याप महाविकास आघाडीत लोकसभा जागांचे वाटप झालेले नाही. परंतु शरद पवार गटाने मात्र लोकसभेच्या 10 ते 12 जागांवर आग्रह धरलाय. आता शरद पवार गटाने दावा केलेल्या त्या लोकसभा मतदारसंघात नेमकं शरद पवारांचे उमेदवार कोण असणार याचा आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. शरद पवार म्हटलं की डोळ्यासमोर सर्वात आधी येते ती बारामती. आता या मतदारसंघातून खुद्द सुप्रिया सुळे सलग 3 वेळा विजयी झाल्यात. त्यात मागच्या 2 लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपाकडून उभ्या करण्यात आलेले आव्हान म्हणून त्यांनी बाजी मारलेली आहे. यावेळी देखील त्यांना शरद पवार उमेदवारी देतील हे स्पष्ट आहे. शरद पवार गटाकडून लोकसभेसाठीचे दुसरे उमेदवार असतील ते म्हणजे अमोल कोल्हे. शिरूर मतदारसंघातील खासदार असलेले अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर शरद पवारांशी एकनिष्ठ राहण्याचा निर्णय घेतलाय. एकंदरीत परिस्थिती पाहता अमोल कोल्हे पुढील काळातही शरद पवार गटासोबतच राहण्याची शक्यता अधिक असून त्यांना शरद पवार उमेदवारी देणार हेही निश्चित आहे. शरद पवार गटाचे सातारा येथील तिसरे उमेदवार असतील ते श्रीनिवास पाटील. 2019 मधील सातारा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपामध्ये गेलेल्या छत्रपती उदयनराजे भोसले यांचा पराभव केला होता. या मतदारसंघात शरद पवार यांचा बऱ्यापैकी प्रभाव असून त्याचा लाभ शरद पवार गटाला मिळू शकतो. तसेच याच मतदारसंघात श्रीनिवास पाटील यांचे चिरंजीव सारंग पाटील यांनी गेल्या काही महिन्यांपासून लोकसभेची तयारी सुरू केली. त्यामुळे वडिलांच्या जागेवर मुलाला उमेदवार मिळणार अशी देखील आता चर्चा या ठिकाणी सुरू आहे. लोकसभेसाठी चौथं नाव म्हणजे एकनाथ खडसे. जळगावच्या रावेर लोकसभा मतदारसंघासाठीची शरद पवार गट आग्रही असल्याचं बोललं जातंय. या मतदारसंघातील निवडणूक खूप लक्षवेधी ठरणार आहे. कारण या मतदारसंघात सध्या भाजपच्या रक्षा खडसे या विद्यमान खासदार आहेत. पक्षांतर्गत वादानंतर एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्यानं या ठिकाणी एकनाथ खडसे हे शरद पवार गटाचे उमेदवार असतील असं बोललं जाते. शरद पवार गटाकडून मागणी करण्यात आलेला 5वा लोकसभा मतदारसंघ म्हणजे अहमदनगर. या ठिकाणाहून संदीप क्षीरसागर यांनी लोकसभेच्या रिंगणात उतरण्याची तयारी शरद पवारांनी सुरू केली. तर दुसरीकडे लंके विरुद्ध विखे पाटील असा राजकीय वाद बघता अजित पवार गटानं गेलेल्या निलेश लंके यांना ऐनवेळी शरद पवार गटानं आणून त्यांना शरद पवार गटाकडून लोकसभेची उमेदवारी दिली जाऊ शकते आणि त्यांच्या पत्नीलाही उमेदवारी देण्याची चाचपणी सुरू आहे. 6वा बीड लोकसभा मतदारसंघाचा विचार करता या ठिकाणी प्रीतम मुंडे सध्या विद्यमान खासदार आहेत. परळी बीडमध्ये प्रभाव असलेले बबन गीते यांना नुकतीच राष्ट्रवादीचे शरद पवार गटानं प्रवेश केला होता. त्यामुळे ते शरद पवार गटाचे लोकसभेसाठी उमेदवार असतील अशी शक्यता असेल. 7व्या म्हणजे जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपाचे उमेश पाटील हे विद्यमान खासदार आहेत. उमेश पाटील यांनी 2019च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या गुलाबराव देवकर यांचा 4,11,000 मतांनी पराभव केला होता. मात्र राष्ट्रवादीतील फुटीनंतर अनुभवी चेहरा म्हणून गुलाबराव देवकर यांना शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता अधिक आहे. 8वा लोकसभा मतदारसंघ असलेल्या ठाणे जिल्ह्यातील भिवंडी मतदारसंघावर दावा ठोकण्याची तयारी सुद्धा शरद पवार गटाकडून करण्यात आली. या मतदारसंघात मागच्या 2 निवडणुकांमध्ये भाजपाचे कपिल पाटील हे विजयी झाले. आता या मतदारसंघात सुरेश म्हात्रे यांना उमेदवारी देण्याची तयारी शरद पवार गटाकडून करण्यात आली. दुसरीकडे 9वा लोकसभा मतदारसंघ असलेल्या दिंडोरी केंद्रीय मंत्री भारती पवार या नेतृत्व करतायत. या ठिकाणी शरद पवार गटाकडून दिंडोरीचे तालुका प्रमुख भास्कर बगरे हे लोकसभेचे उमेदवार असण्याची दाट शक्यता आहे. शेवटचा 10वा मतदारसंघ असलेल्या
कल्याण लोकसभा मतदारसंघात शरद पवार गट हा आपल्याकडे ठेवण्याची शक्यता आहे। या ठिकाणी शरद पवारांचे विश्वासू जितेंद्र आव्हाड यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येते। या लोकसभा मतदारसंघातच आव्हाडांच्या विधानसभा मतदारसंघाचा समावेश होत असल्यानं या ठिकाणी आव्हाडांचे ही वर्चस्व वाढणार आहे। शरद पवारांचे हे 10 लोकसभा मतदारसंघ हक्काचे समजले जातात, तरी अजून 1 ते 2 मतदारसंघ आपल्या पदरात पाडून घेण्याचा शरद पवार गटाचा प्रयत्न राहणार आहे। यात काही जागांची अदलाबदल देखील होण्याची शक्यता वर्तवण्यात येते, पण हे 10 चेहरे कन्फर्म मानले जातात। लोकसभेमध्ये शरद पवार हे याच 10 चेहऱ्यावरती डाव लावतील। आता पाहणं हे गरजेचं आहे की नेमका हा डाव कसा आणि कुठून फिरेल। तुम्ही कोणत्या मतदारसंघातून हा व्हिडिओ पाहताय आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा स्ट्रॉंग असा उमेदवार तुमच्या मतदारसंघामध्ये कोण आहे, कमेंट करायला विसरू नका। बाकी जय महाराष्ट्र।